महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन केलं। प्रत्येकानं भगवान परमात्माची प्राप्ती केली वेगवेगळ्या पद्धतीनं, पण अंतःकरणामध्ये भाव शुद्ध होता आणि कंठामध्ये नामचिंतन मात्र अखंड। आणि भगवान परमात्माचं नाम महत्वाचं आहे। साधू संतांनी भगवंताचं अखंड भजन करावं नवल नाहीये। जगाच्या मालकानं सुद्धा संतांनी कधीच भगवंताकडे काहीच मागितलं नाही, तरी सुद्धा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे। 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी वाहले भगवंतानं। त्याच्या पुढे जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबारायांच्या घरी भगवान परमात्मानं निळोबारायांच्या मुलीचं लग्न होईपर्यंत गड्याचं रूप धारण करून काम केलंय। आणि त्याच्या पुढे सांगू, श्री संत सखुबाईंचा प्रपंच उद्ध्वस्त होऊ नये, ज्या वेळेला लग्न होऊन अगदी 10-15 दिवस होत नाहीये, उकिरड्यावरती कचरा टाकण्याकरिता आल्या। स्वतःची ननंदबाई सोबत आहे, पण कित्येक वारकरी आषाढी एकादशी करिता पांडुरंगाचं भजन करत निघाले होते। आणि प्रत्येकाच्या मुखात ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जे कार कानावरती पडला आणि श्री संत सखुबाईंच्या अंगावरती रोमांच उभं राहिले। आणि त्याच वेळेला जसा कचरा उकिरड्यावरती फेकला तशाच त्या वारीमध्ये त्या दिंडीमध्ये सामील झाल्या। पांडुरंगाला प्रश्न पडला, सखुबाईचं नेमकंच लग्न झालंय, नुकतंच लग्न झालंय, माझ्या लाडक्या भक्ताचा प्रपंच संसार उद्ध्वस्त होईल, म्हणून श्री संत सखुबाईंचा पांडुरंगानं गर्भधारण करण्याचं काम केलेलं आहे। का चित्ती नाही यास त्याचा पांडुरंग दास। जगाच्या मालकाकडे मागण्याची गरज नाही, भगवान परमात्मा आपोआप देतो। अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण काय करावी साधने आणि फळ अवघेची येणे, किंवा येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। योग्य वेळ त्याकरिता सावध व्हावं लागेल। प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर 3 सजावत देशको, सती संत और शूर, 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर। सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची असेल तर ती माता माऊल्यांची आहे। आईने संस्कार देण्याचं काम करायचंय, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय। माता माऊल्यांच्याकडे का लहान लेकरू जन्माला आलं तर सगळ्यात पहिली लेकराचा गुरु कोण आहे? त्याची आई असते। बोलावं कसं, वागावं कसं, सगळ्या गोष्टी आई शिकवते। का सुंदर असं वर्णन केले माऊली ज्ञानोबाराय सांगतात, प्रत्येक क्षेत्राला माणसाची योग्य वाटेवरती वाटचाल व्हावी असं वाटत असेल तर भाविविन देव नकळेनी संदेह, आणि गुरुविना अनुभव कैसा कळे। का गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा दुजा पाहता नाही त्रेलोकी। 33 कोटी देवतांचा श्राप असू द्या, पण स्वतःच्या गुरुचा आशीर्वाद असेल तर देवाचा श्राप सुद्धा कामाचा नाहीये। सांगण्याचं तात्पर्य आहे, माणसाने जीवनात एकदा तरी जीवनात गुरु केले पाहिजेत। मग गुरु तुम्ही म्हणाल ताई मग गुरु कोण करावे आणि गुरु आमच्या पात्रतेचे भेटतील का? गुरूंची पात्रता पाहायची, आपली पात्रता नाहीये। ज्या माणसाप्रती तुमच्या अंतःकरणात भाव शुद्ध आहे, तुम्हाला श्रद्धा आहे, तुमची निष्ठा आहे, बस त्या व्यक्तीला तुम्ही गुरु करू शकता। कमीत कमी वर्षातून एकदा तरी त्या व्यक्तीचं दर्शन तुम्हाला झालं पाहिजे। ज्या दिवशी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालाल त्या दिवशी खरा तुमच्या जन्माला सुरुवात होते, आणि त्या दिवशी तुमचा दुसरा जन्म असणार आहे। किती दिवस जगलात याच्यापेक्षा सुद्धा कसे जगलात याला किंमत आहे। सांगण्याचं तात्पर्य आईनं संस्कार देण्याचं काम करायचंय। किती सुंदर मेकअप केला आणि किती चक्रा मारला तर गॅसला जाळ्या असतील तर अर्थ नाहीये। बाईचं दार सांगतं या बाईचं घर कसं आहे, आणि लेकराचे संस्कार सांगतात की या बाईला त्याच्या आईला किती संस्कार असतील। आईनं संस्कार देण्याचं काम करायचंय, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण। आता जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार पाहिला, वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचा कळस आहे। नाकाला पहा तुम्ही, मंदिरावरती किती सुंदर मंदिर असू द्या, पण जोपर्यंत मंदिरावरती कळस बसवत नाही तोपर्यंत मंदिर पूर्णत्वात जात। जसा मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून, तशीच माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून। नाकाला शेंडा असेल तर किंमत, नाहीतर संतांनी वर्णन केलंय, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली। आता एकामेकाच्या नाकाकडे पाहू नका आणि कीर्तन होईपर्यंत आपल्या नाकाकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही। शेंडा असेल तर किंमत आहे पहा नाकाला। वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहेत। बाई किती सुंदर असू द्या, किती रूपवान असू द्या, पण नाक नसेल तर अर्थ नाहीये। लोक सांगतात दिसायला सुंदर आहे, पण नाक म्हणजे नुसतं बस स्टँड, काही उपयोग नाही। जगद्गुरु तुकोबारे म्हणते वारकरी संप्रदायाचं नाक आहे। 5व्या वेदाचे निर्माते, स्वदेह वैकुंठ गमन ज्यांचं झालंय। आज पाहिलं
ज्यांच्या घरात गडका अगदी फुटका माठ, मोडका खाट आणि तुटकं ताट, तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट अशी असणारी अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाये वढा, तुका आकाशाये वढा, तुका आकाशाये वढा. अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाये वढा, तुका आकाशाये वळा, तुका आकाशाये वळा. अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाये वढा, तुका आकाशाये वढा. अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाये वढा, तुका आकाशाये वढा, तुका आकाशाये वढा. अनुरेणू या ठोकळा तुका आकाशाये वढा, तुका आकाशाये वळा, तुका आकाशाये वळा. अनुरेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा. सांगितलंय काय? आभाळा एवढी ज्यांची उंची नाही, तर ज्यांच्या उंचीच्या समोर आभाळ देखील ठेक नाही. अधिकार संपड तुकोबर आहे. माझी मद झाली या नवरवाचा, छंद या नामाचा घेतलासे किती अधिकार संपन्न. तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकोबाऱ्यांचा अधिकार आहे. तुका राम नाम घेता कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला सुद्धा कंप सुटावा. सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. तुकोबारांनी ती भाग्यशाली गवळण पाहिली. यमुनेच्या तटावरती देहभान विसरल्यासारखी बसलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, हे भाग्यशाली गवळणी, अगं एवढी देहभान विसरल्यासारखं का बसली आहे? तुकोबारांना ती गवळण सांगते, महाराज, त्या श्रीहरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय. ते अभंगाच्या पहिल्या चरणात. हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त. हरी रे माझे हरिले चित्त, हरी रे माझे हरिले चित्त, हरी रे माझे हरिले चित्त, हरी रे माझे हरिले चित्त. भार वित्त विसरले, भार वित्त विसरले, भार वित्त विसरले, भार वित्त विसरले. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, हरिणे माझे हरिले चित्त. ती गवळण वर्णन करते. भार वित्त विसरले, त्या श्री हरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय आणि वित्तादिकांचा भार देखील मी विसरले. आता पहा, जीवनामध्ये चित्तही फार महत्वाचं. शरीरामध्ये पित्ताची, परमार्थामध्ये चित्ताची आणि प्रपंचामध्ये वित्ताची गरज असते. संसारात पैसा नसेल तर किंमत नाहीये. भक्ती विना देवा दिसत नाही, पैसा विन संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू.
पैशाशिवाय प्रपंच चालत नाही मान्य आहे, पण पैसाही कमवला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आणि नीतीने पैसा नाही कमवायचा, पैसा कमवावा पण तो नीतीचा असावा. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. शरीरामध्ये पित्त जास्त झालं तर माणसाला चक्कर येते, आणि तेच पित्त कमी झालं तर माणसं लखवा भरल्यासारखं करतात. तशी प्रपंचामध्ये वित्ताची आणि परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. चित्त नसेल तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रामी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कीर्तना करिता बसलाय, पण तुमचं चित्त जर स्वयंपाकाकडे असेल तर उपयोगी का काही? चित्त जागेवर असावं. मग तुमच्या चित्तात परमार्थ आहे की प्रपंच आहे असं विचारलं तर काय सांगाल? भाषा कळते ना माझी? प्रपंचात परमार्थ आहे की प्रपंच आहे तुमच्या चित्तामध्ये असं विचारलं तर काय सांगाल? तुम्ही सांगाल ताई आमच्या चित्तात परमार्थ आहे. हां, परमार्थ चित्तात आहे तर मग सांगा. आता 5 दिवसापासून रोज हरिपाठ ऐकलाय, हरिपाठामध्ये 2 नंबरचा अभंग कोणता? नाही सांगाल तुम्ही, पण कमीत कमी 15-20 मिनिटं अर्धा तास तुम्हाला विचार करावा लागेल की हाच असेल का म्हणून. पण मला सांगा, इथं बसल्या बसल्या विचारलं, 5-10 दिवस झाले तुम्ही तुमच्या घरी नाहीये, इथं बसल्या बसल्या मी विचारलं, मावशी तुमच्या घरातला साखरेचा डबा कुठे? सांगाल की नाही मला? काय मग चित्तात तुमच्या प्रपंच की परमार्थ या गोष्टीचा विचार आपण करायचा आहे. चित्ताचं हरण झालं पाहिजे, आपल्याही चित्ताचं हरण होईल, पण भगवान परमात्माला तेवढं समर्पण करावं लागतं. अंतःकरणातला भाव शुद्ध असावा. साधू संतांच्या घरी जगाच्या मालकानं काम केलंय, पण तेवढं समर्पण होतं. तुकोबारायांनी स्वतःची पत्नी निघून गेल्याच्या नंतर म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळी. दुःख वाटत नव्हतं, सुख समाधानी आणि आनंदी राहायचे. का? भगवान परमात्माचं नामचिंतन करणंच हेच आपलं सर्वस्व आहे. हे अखंड कंठामध्ये होतं. अखंड नामचिंतन करावं, आपलेही चित्ताचं हरण होईल, पण देवाला समर्पण करावं लागतं. प्रपंच 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 संसार एवढ्या सहजासहजी मानवाचा देह नाही भेटलेला. याच देही गडे देवाचे भजन, किंवा देवी दिल्या देह आणि भजना गोमटा. परमार्थ केला पाहिजे पण योग्य वेळेत. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे नासेले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कोण कधी जाईल सांगता येत नाही. संतांनी वर्णन केलंय, क्षण भंगुर नाही वरवसा, फारे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा आधी. का आधी नामचिंतन करायचंय? ना शिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. का आधी नामचिंतन करावं? शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नये संगाती. श्री संत सखुबाईंच्या चित्ताचं हरण झालंय, जगद्गुरु तुकोबारायांच्या चित्ताचं हरण झालंय. त्यापुढे सांगू, परमार्थ करायचं आणि भजन करायचं तर कुठं पहाड्यात जायची गरज नाही. संतांनी वर्णन केलंय, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. किंवा उठता बैसता हरी बोला, भांडता कांडता हरी बोला. त्याच्या पुढे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. नाहीच वेळ भेटला, एकदा जरी नामचिंतन राम जरी म्हणाल तर घेता नाम विठोबाचे, आणि पर्वत जळती पापाचे. का? तृण अग्री मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पाप राशी, आणि जातील लयाशी क्षण मात्रे. तुम्ही सांगाल ताई तीर्थाचं स्नान केलं तर आमचं पाप आजपर्यंत केलेलं धुवून जातं का? बऱ्याच जणींनी चंद्रभागेत डुबक्या मारल्या, पाप केलेलं पाप धुवून जावं म्हणून. खरंय का खोटं आहे? बऱ्याच जणांनी. मी तर म्हणाल माणसानं पापच का करावं? बरं, कधी कधी ठरवलंच पाप करायचं नाही तरी होतं, आणि कधी कधी ठरवलं पाप करायचंय तरी होत नाही. चांगलं करायला गेलं की वाईट होतं, आणि वाईट करायला गेलं की चांगलं होतं. तीर्थामध्ये स्नान केलं तर आजपर्यंत केलेलं पाप नष्ट होईल का? म्हटलं बरोबर आहे. तीर्थात स्नान करायची काय गरज आहे? ते तीर्थाचं फक्त वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. वाचेने फक्त त्या तीर्थाचं नाव घेतलं तरी पाप जळून भस्म होईल, पण पाप करण्याची वृत्ती मात्र नाही जळत. मग तीच पाप करण्याची वृत्ती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर भगवान परमात्माच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाहीये. मग का करावं नामचिंतन? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड, आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेदशिनला झाली सीमा.
घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. चित्ताचं हरण झालं गोपिकांच्या. भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडावा. म्हाताऱ्या गवळणी सांगायच्या, लाला अरे बासरी वाजवत जाऊ नको का? तू जर बासरी वाजवली ना तर चुलीत घातलेल्या वाळलेल्या लाकडांना सुद्धा पालवी फुटते. आपल्या हातानं लावलेली झाडं सुद्धा जळून जातात पहा. पण चुलीत घातलेली वाळलेल्या लाकडींना सुद्धा पालवी फुटावा. अगदी हा मुरलीचा, भगवान परमात्माच्या मुरलीचा प्रभाव आहे. पण काही काही तरुण गवळणी होत्या, सांगायच्या, लाला बासरी वाजवत जा, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले. बासरी वाजवत जा पण हळू वाजवत जा. अहो हातातली कामं विसरून जावेत. मी तर म्हणाल किती भाग्यवान असतील की अखंड भगवान परमात्माचा ज्यांना सहवास लाभावा. आजही वृंदावनामध्ये जाल आणि रमण रेतीमध्ये जाल, ब्रह्मांड घाट ते बाल घाटवरती जाल तर अजूनही भगवान गोपाल कृष्णाची अगदी त्या ठिकाणी कुठेतरी आहेत आणि आपल्याला सापडतील अशी अनुभूती माणसाला येते. पण खरोखर ज्या गवळणींच्या सोबत भगवान परमात्माने लीला कराव्यात त्या गवळणी काही सर्वसाधारण नसतील. हातातलं काम सोडावं. एका वेळेला मालकानी पत्नीला म्हटलं, मला भूक लागली. भूक भूक म्हटलं म्हणून पत्नीनं जेवणाचं ताट तयार केलं आणि तेवढ्यात भगवान गोपाल कृष्णाच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडला. तिनं मालकाचं जेवणाचं ताट गायी समोर मांडलं आणि गायीचं भुसाचं टोपलं मालकाच्या समोर मांडलं. तशीच देवाला पाहण्याकरिता निघून गेली. एका वेळेला राधा राणी दयाचं घुसळण करत होते. जगाच्या मालकाचं तिला दर्शन झालं आणि तिनं स्वतःच्या सासूला सांगावं, हरीला पाहुनी भुलली चेता, हरीला पाहुनी भुलली चेता, हरिला पाहुनी भुलली चेता, हरिला पाहुनी भुलली चेता. मंदिर घुसळी डेरारिता, मंदिर घुसळी डेरारिता, मंदिर घुसळे डेरारिता, मंदिर घुसळे डेरारिता. वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले 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 चाले, डोळे मोडीत राधा चाले 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 चाले, डोळे मोडीत राधा चाले. डोळे मोडी राधा चाले चाले, डोळे मोडी राधा चाले, डोळे मोडी राधा चाले. हरीला पाहुनी भुलली चेता, हरीला पाहुनी भुलली चेता. मंदिर घुसळी डेरारिता, मंदिर घुसळी डेरारिता, वारियाने कुंडल हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले. भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडावा आणि देहभान विसरून जायचे. अगदी तरुण गवळणी सुंदर शृंगार करायच्या, सुंदर मेकअप करून देवाला पाहायच्या. एक दिवस एका म्हातारी गवळणीची इच्छा झाली आपणही देवाला पाहावं. भगवान परमात्माला पाहण्याकरिता निघाली पण तिने विचार केला, म्हणे तरुण गवळणी कशा जातात सुंदर शृंगार करून, आपणही करायचा. मेकअप करायला घेतला आपण. 75, 70, 80 वर्षाची म्हातारी, तिला कुठला मेकअप करता येतोय? ज्या वेळेला मेकअप करत होती लिपस्टिक तिनं ओठाला नाही लावली, तीच लिपस्टिक डोळ्याला लावली. ज्या वेळेला तिनं शालू घातला, तिचं नाव होतं मालू, मालूनं घातला तिच्या लग्नातला शालू पण घातलाची घातला उलटाच घातला. मालकानं सांगितलं, अगं मालू तू घातला लग्नातला शालू पण उलटा घातला, तो सोयीचा करून जा. ती म्हणे, मालक तुम्हाला वाटतं मी शालू सोयीचा करून जाऊ, पण तू शालू सोयीचा करण्याच्या नादात जर प्राण निघून गेला तर तू लाला पाहायचा राहून जाईल. अगोदर त्याला पाहून येते आणि नंतर शालू सोयीचा करते. ओठो पे कुंकू नैनो में मिश्री, सिर पर काजल लगाती चली, सिर पर काजल लगाती चली है, मुरली के नाद दीवानी बनी गवळण, मुरली के नाद दीवानी बनी गवळण.
दीवानी बनी मैं दीवानी बनी है, मुरली की नाद दीवानी बनी. गवळण जगाच्या मालकाला पाहण्याकरिता निघून जावं. गवळण सांगते, महाराज त्या श्रीहरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय, वित्ताधिकांचा भार देखील मी विसरली. मग मी घरी का जाऊ आणि मी घरी कसे जाऊ? अभंगाचं दुसरं चरण आहे. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी आता कैशी जाऊ घरा, नो हे बरवा लौकिक. त्या श्रीहरीनं चित्ताचं हरण केले म्हणून महाराज मी आता घरी कशी जाऊ? वित्ताधिकांचा भार देखील मी विसरलेली आहे. माझ्या लक्षात कोणतीच गोष्ट राहत नाही. चित्त जागेवर नसेल तर तुम्ही कीर्तन सुद्धा ऐकू शकत नाही आणि मी सुद्धा कीर्तन करू शकत नाही. चित्त जागेवर पाहिजे. कधी कधी पहा तुम्ही, एखाद्या बाईचं लेकरू तिच्याच काखेमध्ये असतं, तिच्याच कमरेवरती बसलेलं असतं आणि ती पूर्ण घरात शोधते, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे. कोणी पाहावा ग, तुझ्या कमरेवरती बाळ आहे, लक्षातच नाही म्हणे, मी कधी कडेवर घेतलं. सांगण्याचं तात्पर्य चित्त जागेवर नसेल तर कोणतंच काम आपण करू शकत नाही. त्याकरिता चित्त जागेवर असावं. चित्ताचं हरण झालं संत मीराबाईंच्या, चित्ताचं हरण झालं प्रत्येक साधू संतांच्या. भगवान परमात्माने चित्ताचं हरण करावं म्हणून तर स्वतःच्या जीवनातील सर्व गोष्टी विसरून जगाच्या मालकाला एकच मागावं, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. मनच का स्थिर व्हावं भगवान तुमच्या चरणावरती, संसाराच्या व्यसनामध्ये पडू देऊ नका. सगळ्या जणी बसलाय तिथं, काय काय असतील पहा, मोठ्या मोठ्या घरचे असले आणि गरीबाच्याही घरचे असले, प्रत्येकाचं दुःख सारखं असतं पहा. जेवढा पैसा असेल तेवढं दुःख मोठं असतं आणि जेवढा पैसा कमी असेल तेवढं दुःख कमी, पण दुःख मात्र प्रत्येकाला आहे. इथं एखाद्या माणसानं सांगावं की कित्येक वर्षापासून आणि मरेपर्यंत आपल्याला अजिबात कधी दुःख होत नाही, तुमचे तोंड हसतात फक्त, पण आतून काय काय दुःख असते ते तुमची तुम्हाला माहिती आहे. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, कोणाच्या दुःखाची सीमा कोणाला माहिती नाहीये, प्रत्येक जण दुःखी आहे. संसारात किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला, संतांनी वर्णनच केलंय, दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायर जार हरिविन. आता 5 दिवसाकरिता तुम्ही इथं आलायत, गेल्या 6 दिवसापासून बाहेर आहेत. खरं सांगा, ज्यांचा जास्त जीव घरी अटकलेला असेल त्यांना घरच्या आठवण येत असेल, पण काय असतील निष्ठावान वारकरी, त्यांना असं वाटत असेल की आता पंढरपूर सोडून परत गावी जाऊच नाही, इथंच राहिलं तरी पण त्या गोष्टी शक्य नाही आहेत. वाटत असेल कायम दुःखातून बाहेर आलं पाहिजे, मग संसार करू नये का? तुकोबारे सांगतात संसार करा, संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढत हा पुण्य धर्म केला, पण संसारी असावे असोनी नसा.
भजन करावे वेळोवेळा संसारी असावे आसुनी नसावे. संसार करा पण संसारात राहावं. पक्षी अंगणी उत्तरती ते का गुंतुनी राहती तैसी असावे संसारी. उन्हाळ्याच्या दिवसात गहू जर तुम्ही दारामध्ये वाळत टाकले ना, मला सांगा 2-4 चिमण्या आल्या आणि त्यांनी म्हणे 2-3 वर्षाची आपण तयारी करून घेऊन जाऊ, आणि 2-4 चिमण्या आपोआपल्या पाठीवरती गोण्या टाकून आणलेले पाहिले का कधी? जेवढं लागतील तेवढंच खातात आणि परत निघून जातात. राहावं प्रपंचामध्ये, पण राहावं कसं? कमळासारखं राहायचंय. पाण्याशिवाय कमळ येत नाही, पण कमळाच्या पाकळीवरती पाण्याचं थेंबही टिकत नाही. प्रपंचात राहावं पण जिभेसारखं राहावं. का? घास भरवतात हात, पण जिभेला नाही धुवावं लागत, धुवावं लागतं ते हाताला. चव असते जिभेला. प्रपंचात राहावं पण जिभेसारखं राहावं. सांगण्याचं तात्पर्य संसार नक्कीच करावा, पण किती सुख शोधलं या संसार नगरी. बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. काय करावं लागेल त्याकरिता? आपल्या चित्ताचं हरण भगवान गोपाल कृष्णानं करावं. देवाला समर्पण. तुम्ही सांगाल ताई मग कोणत्या देवाची भक्ती करावी? वेळेनुसार माणसाचं मनही नाही बदललं पाहिजे. नवरात्र उत्सव आला म्हणजेच देवीची भक्ती करावं असं नाहीये. अंतःकरणात फक्त भाव शुद्ध असावा. देवाचे रूप अनेक आहेत, अनंत रूपे अनंत वेशे देखिल्या म्या त्याशी, पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. जगात स्थळ काळ वेळ सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत, पण सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. युगे 28 वेटेवरी उभा. 28 युगापासनं पंढरीश पांडुरंग परमात्मा कमरेवरती हात ठेवून उभा आहे. ते जगाच्या मालकानं कमरेवरचे हात कधी खांद्यावरती घेतलेले पाहिलेत का तुम्ही? नाही ना. का? बदल सगळ्या गोष्टीत होतो, पण जगाच्या मालकात नाही. देवाचे रूप अनेक आहेत, पण तत्व मात्र एकच आहे. फक्त अंतःकरणातला भाव शुद्ध असावा. गवळण सांगते त्या श्री हरीनं माझ्या चित्ताचं हरण केलंय. वित्ताधिकांचा भार देखील मी विसरली, म्हणून आता घरी जाऊन काय करू? माझं दुःख जरी शेजारच्या लोकांना मी सांगण्याचा प्रयत्न केला तर माझ्या विरोधात माझ्या घरी लोक कान भरून देण्याचं काम करतील. पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटील. माझे लोक मला घरात घेणार नाहीये. माझे लोक मला संसारातून बाहेर काढून टाकतील आणि माझं प्रपंचाचं कायमचं वाटोळं होईल. घरचे लोक विचारणार नाही. महाराज तुम्ही सांगा मी काय करू? तुकोबाराय सांगतात, ए भाग्यशाली गवळणी, काळजी करू नको. जगाच्या मालकाला फक्त एकच विनंती कर, देवा इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले. शेवटच्या श्वासात एकदा तुझं नाम कंठात येऊ दे. तुकोबारायांनी वर्णन केले, का तुझं नाम पाहिजे? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही, त्याकरिता नामचिंतन घ्यायचंय की शेवटच्या वेळेला एकदा तरी तुझं नाम मुखात आलं पाहिजे. बरं, शेवटी एकदा तरी जीव जाताना नाम कंठात यावं याकरिता काय प्रयत्न करतो आपण? घरातल्या मुलाचं नाव राम ठेवतो, घरातल्या मुलाचं नाव आपण लक्ष्मण ठेवतो. मला खरं खरं सांगा, जरी राम नाव असेल तुमच्या घरातल्या मुलाचं तरी तुम्ही काय म्हणता? रामच म्हणता ना? तुम्ही शोधा काय म्हणता. तर सांगण्याचं तात्पर्य आहे, श्री संत नामदेव महाराज सांगतात एका अभंगामध्ये, देवा कोणत्याही जन्माला घाल, मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐज करी. माणूस बनवलं तर तुझी भक्ती करण्याकरिता, श्वान करीसी तरी उचिष्टाचे निमिषे, देवा कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्याकरिता. वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे, देवा झाड बनव पण पवित्र तुळशीची माळ जी आहे ना ते झाड आम्हाला कर. पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे, देवा दगड बनव पण जो दगड तुझी मूर्ती साकार करण्याकरिता बनवला जातो ना तो दगड आम्हाला बनव. जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो ना तो दगड आम्हाला कर. उदक करीसी तरी सडियाचे निमिषे, देवा पाणी बनव पण जे पाणी तुझ्या द्वारात सडा म्हणून टाकलं जातं आणि तुझा महाअभिषेक करण्याकरिता घेतलं जाताना तेच पाणी आम्हाला कर. नामदेव महाराज विनंती करतात, नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. अखंड फक्त तुझं नाम कंठात येऊ दे. तुकोबाराय सांगतात, हे भाग्यशाली गवळणी, ज्या श्री हरीनं तुझ्या चित्ताचं हरण केलंय, ज्या श्री हरीला तू पाहलंय, बस त्याच ठिकाणी तू निवांत राहा आणि त्याच श्री हरीला वारंवार पाहत राहा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे निवांत राही
परतोनी आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा पायी पायी परतो पायी पायी परतो आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक 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 नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक नोहे बरा नोहे बरा लौकिक आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा नोहे बर अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात तुका आमाने निवांत राही पाहिले पायी परतोनी. ज्या श्रीहरीनं तुझ्या चित्ताचं हरण केलं त्याच श्रीहरीला तू निवांत राहा आणि वारंवार पाहत राहा. सर्वांनी एकदा हात वरती करायचे तर माझ्यासोबत भजन करा. विठोबार खुमाई 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 चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी केले देव गोकुळी केले देव गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी केले देव गोकुळी केले देव गोकुळी. भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते चरित्र आपल्याला पाहायचंय. त्याचं फक्त उच्चारण करावं, आचरण नाही. आचरण करायचं प्रभू श्रीराम त्यांच्या चरित्राचं. ज्या वेळेला आपण पाहतो कंस नावाचा राजा आहे, मथुरेमध्ये त्यानं स्वतःच्या वडिलाला बंदीशाळेमध्ये बंदिस्त करून ठेवलं आणि स्वतः स्वयंघोषित राजा झाला. स्वयंघोषित राजा झाला, पण मथुरेमध्ये सगळीकडे चर्चा चालू होती की असा मुलगा जन्माला नाही आला तरी बरा आहे. ज्यानं स्वतःच्या बापाला कारागृहामध्ये बंदीशाळेमध्ये डांबून ठेवावं असा मुलगा काय कामाचा. सगळीकडे चर्चा कानावरती पडली. काही कालांतराच्या नंतर पहा, माणसानं कितीही मोठं पाप केलं, लोकांच्या वरती विसर पडावा असं वाटत असेल तर परत काहीतरी चांगलं काम करावं लागतं. किती पाप केलेलं असू द्या, नंतर दान धर्म चालू केला की लोक म्हणतात काय माणूस आहे, आमच्या गावातला सगळ्यात एक नंबरचा दानशूर हाच व्यक्ती आहे. ज्या वेळेला कंसानं ठरवलं आता स्वतःची चुलत बहीण देवकीचं लग्न करायचंय आणि लग्नाची तयारी चालू झाली. 1 महिन्यापासून लग्नाची तयारी चालू होती. एवढं उत्साहात लग्न पार पडत होतं. सगळ्या अगदी मथुरेमध्ये घरांना पूर्ण फुलांच्या माळा बांधलेल्या,
द्वारामध्ये सडे टाकलेली, दिवे प्रत्येकाच्या घरावरती, आणि मथुरेत चर्चा चालू झाली, भाऊ असावा तर तो फक्त कंसासारखा. काय उत्साहात स्वतःच्या बहिणीचं लग्न पार पाडतोय. भाऊ असावा तो कंसासारखा. कंसाच्या कानावरती बातमी पोहोचली, कंसाला आनंद वाटला. ज्या दिवशी देवकी मातेचा विवाह वसुदेवांच्या सोबत पूर्ण झाला, आणि विवाह पूर्ण झाल्यावर स्वतः सांगितलं की माझ्या बहिणीला सासरी सोडण्याकरिता रथाचं सारथ्य पण मी स्वतः करणार, रथाचा सारथी बनून येणार. ज्या वेळेला वसुदेवांनी आणि देवकी माता यांना कंसानं रथामध्ये बसवलं आणि रथाचं सारथ्य पण करून निघाला. मथुरेवरून काही अंतरावरती तो रथ पोहोचत नाही तर मुसळधार पाऊस चालू झाला, विजेंचा कडकडाट चालू झाला. आकाशामधून ज्या वेळेला आकाशवाणी झाली आणि कानावरती शब्द पडले, ए कंसा, ज्या देवकीला तू रथात घेऊन निघालायस तिच्याच पोटी 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे. त्या क्षणाला म्यानातून तलवार काढली, मानेवरती वार करणार. तर वसुदेवांनी हात जोडले आणि सांगितलं, कंसा, अरे काळ देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र आहे. देवकीने काय केलंय? तिला मारू नको, स्त्री हत्या करणं ते तुला शोभत देत नाही. तुझ्यासारख्या वीरानं स्त्री हत्या करणे हे शोभा देत नाही. स्त्री हत्येचं पातक खूप मोठं आहे. हे पातक तू काय तुझ्या डोक्यावरती घेऊ नको. मग आम्हाला कारागृहामध्ये ठेव. जेवढी पुत्र आमच्या पोटी जन्माला येतील ती सगळी तुझ्या स्वाधीन करू. बंदी शाळेमध्ये ठेवलं. कित्येक शिपाई पहारे करते त्यांच्यावरती नजर ठेवण्याकरिता. हातात पायात बेड्या बांधलेल्या, आणि ज्या वेळेला साखळी बांधलेली होती, विचार केला आणि कंसानं वसुदेव देवकींना ज्या ठिकाणी ठेवलं, पहिला पुत्र जन्माला आला. देवकी माता त्याला कवटाळून घेऊन रडू लागल्या, या बालकाला देऊ नका. पण वसुदेवांनी सांगितलं, रघुकुल रीत सदा चली आये, प्राण जाये पर वचन न जाये. जे वचन दिलंय ते पूर्ण करावं लागेल. त्या छोट्याशा बालकाला घेऊन निघाले, कंसाच्या पर्यंत पोहोचले, आणि कंसानं त्या छोटे छोटे किलकिले डोळे करून पाहत असलेल्या बालकाला पाहिलं. त्याचंही अंतकरण गहिवरून आलं. म्हणे या बाळानं काय केलंय? माझा काळ तर 8वा आहे, याला घेऊन जा. नारद मुनी आले. नारदांनी विचार केला, ज्यानं साक्षात भगवान परमात्माच्या माता पित्याला बंदीशाळेत ठेवलंय, ज्यानं स्वतःच्या पित्याला बंदीशाळेत ठेवलंय, आणि मथुरेत कित्येक लोकांना त्रास होतोय, हा जर असा हरिभक्त परायण व्हायला लागला तर याचा पापाचा घडा नाही भरणार. मग त्याला सांगितलं, अरे 8व्याकडून मोजला तर पहिला 8वा आहे, आणि पहिल्याकडून मोजला तर 8वा कोणता ना पहिला कोणता? देवाची लीला आगाध आहे, सांगता येत नाही कोणता पहिला असू शकतो आणि कोणता 8वा असू शकतो. कंसाच्या मनात परत प्रश्न निर्माण झालं आणि विचार केला, म्हणे हाच तर काळ नसेल. त्याच्या पायाला पकडलं, आकाशात असं गर 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 फिरून शिळेवरती आपटलं. छोटासा बालक चिंदड्या झाल्या मृत्युमुखी पडला. देवकी माता रडू लागल्या. पण प्रश्न हा पडला होता, अजून 6 जन्माला घालायचे, तेव्हा कुठे 8वा जन्माला येणार आहेत? कंसानं 6 मारले. 7वा योग मायेनं रोहिणी उदरी निहून घातला आणि 8वा. भगवान गोपाल कृष्ण अष्टमी तिथीला बरोबर रात्री 12 वाजता भगवान गोपाल कृष्णाचा जन्म होतोय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की. ज्या वेळेला जन्माला आले, पण अगदी मोठं रूप धारण केलेलं होतं. देवकी माता म्हटल्या, लहान बाळ जे करतं अगदी लहान व्हा. लहान झाले, पण अगोदर वसुदेवांना सांगितलं, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. माया उपजाली तेथे ठेवी मजानी येथे, माया उपजाली तेथे ठेवी मजानी येथे. हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. गोपाल कृष्ण भगवान की. ज्या वेळेला वसुदेवजी भगवान गोपाल कृष्णाला टोपलीमध्ये घालतायत,
सगळीकडे मायेने अगदी हातातल्या बेड्या गळून पडल्या, सर्व मूर्छित होऊन पडले. आपोआप त्या बंदी शाळेचे दरवाजे उघडल्या गेले आणि वसुदेवजी भगवंताला घेऊन निघाले. यमुना मैयामध्ये प्रवेश केला. यमुना मैयाचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये प्रवेश केला. जसे जसे वसुदेवजी पुढे जातील तसं यमुनेचं पाणी वाढायचं. यमुना मैयाचं पाणी घुटण्यापर्यंत आलं, गुडघ्यापर्यंत आलं, कमरेपर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत पाणी आलंय, नाकात तोंडात पाणी जाणार. भगवान गोपाल कृष्णाने विचार केला, माझ्या पित्याच्या नाकातोंडात पाणी गेलं तर गोकुळात राहायचं राहून जाईल, तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही होणार. आणि यमुना मैयाचं पाणी वाढत होतं का? यमुना मैयानं विचार केला, माझं सौभाग्य माझ्या पात्रातून चालले ना, आम्हाला दर्शन देत नाही. पाय बाहेर काढला आणि अंगठ्यानं यमुना मैयाला दर्शन दिलं. पाणी वसरलं, जाण्याकरिता आतमध्ये रस्ता दिला. ज्या वेळेला गोकुळामध्ये पोहोचले, सकाळी सकाळी नंदजीला म्हणावं, नंदजी बधाई हो, आपको लाला भयो है. एवढंच येते बरं, आपको लाला भयो है, तुम्हाला मुलगा झालाय. एवढा आनंद वाटला. नंदजी आले. आल्याच्या नंतर पाहिलं तर पूर्ण गोकुळात चर्चा चालू होती. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एक पुढे ताटे वाटी सुंट वडे, एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. एक धावी एक पुढे ताटे वाटी सुंट वडे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 सगळीकडे चर्चा चालू झाली. यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. ही बातमी नंदजीच्या पर्यंत पोहोचली आणि नंदजी आले. येऊन पाहिलं तर अगोदरच वाड्यामध्ये गच्च गर्दी होती. म्हणे मला माझ्या मुलाचं मुख पाहायचं. नंदजी असंच जाणार का बिना अंघोळीचे? मग जा यमुना मैया डुबकी मारून या. डुबकी मारून आले, नवीन वस्त्र परिधान केले, मोत्यांचे हार गळ्यात घातले आणि ज्या वेळेला परत निघाले, आता जाऊ द्या ना. नाही म्हणे, का? गवळणी जे करतात ते करा. म्हणे काय करावं लागेल? गोपेकरांनी जसा ठुमका मारला तसा ठुमका मारावा लागेल. मग नंद बाबा सुद्धा ठुमका मारायला लागले आणि तेव्हा 60 साल के बूढ़े देखो हो गई आज जवान, हो गई आज जवान. बाबा रोज कधी नाचत होते, त्यांना हसायला आले लगेच. ते खरंय, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. आपण नाही म्हणत का कधी? कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. तुम्ही किती वयाचे आहात याच्यापेक्षा सुद्धा तुमचा भाव अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रती किती शुद्ध हे महत्वाचं आहे. बऱ्याच महिला होत्या आपल्यामध्ये, मला ही काही म्हणल का म्हणूनच नाचत नव्हत्या, मला काही ती बोललं का म्हणून भजन चालू नव्हतं. अजिबात नाही. पण देवाच्या पर्यंत पोहोचायचं असेल तर लोकांचा विचार करून नाही चालत आहे. अहो, जगाच्या मालकाचं मुख पाहायचं तर देवाच्या बापाला सुद्धा नाचावं लागलंय. ठुमका मारत 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 यावं जगाच्या मालकाला पाहावं. ज्या वेळेला तो आनंद व्यक्त करतायत, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले,
गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. ज्यावेळेला भगवान परमात्मा हळूहळू वाढू लागलेत पण देव रडतात पहा. इकडे कंसाचा अगदी जेवढा संशय बळकट व्हायत जायचा. त्याला अगोदरच सांगितलं होतं मायेनं, मला काय मारतोस, तुला मारणारा सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचलाय. सगळीकडे शोधाशोध चालू झाली, माझा काळ नेमका कुठे असेल. पहिला विडा उचलला पुतना मावशीनं. मावशी आली, अगदी विष भरून घेऊन आली होती. जगाच्या मालकाकडे आली, पण सुंदर तीन रूपवान असे नक्षत्रासारखी दिसणारी होती. आणि तुम्ही पहा, गोकुळात जसा प्रवेश झाला का लोक न सांगता तिला नंदजींचा वाडा दाखवायचे. कारण मोठ्या लोकांचे पाहुणे सुद्धा ओळखायला येतात पहा. मोठ्या लोकांचे पाहुणे वेगळेच असतात, गरीबाचे पाहुणे वेगळे. ती म्हणायची एवढी बाई दागदागिनी एवढी रूपवान दिसणारी ही म्हणे नक्की नंदबाबाच्या घरी आले असं. तिला न सांगता रस्ता दाखवायचे. रस्ता दाखवत दाखवत नंदजींच्या वाड्यापर्यंत पोहोचली, आवाज दिला, ए यशोदे. अनोखा आवाज आहे, कोणीतरी वेगळाच आवाज कानावरती आलाय. बाहेर येऊन पाहिलं, बोला ना मावशी, तुझ्या मुलाला पाहायला आले. तुम्ही कोण, पण मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणे मी तुझी मावशी. माझी मावशी मला कशी माहिती नाही. आणि ते काय झालं, लग्न झालं माझं आणि सासू सासऱ्यानं कधी परत माहेरी येऊच दिलं नाही. तुझी माझी भेटच नाही झाली. असं कळलं की तुला मुलगा झालाय म्हणून पाहण्याकरिता आले. एवढ्या 9-6 मुलगा झाला आणि या बाईला कसं दाखवणार. सांगितलं, लाला झोपलाय. देव झोपल्या झोपल्या ऐकत होते. काना म्हणतात पहिलेच गिराईक आलंय आणि मैया सांगते झोपला. आपण का झोपा काढायला आलो का. जगाच्या मालकांना रडायला चालू केलं. मैया म्हणतात, रडते माझे बाळ तान्हे समजावी ताराहिना. नाना परी समजावी ते मागील ते खाया देते. थापटोनी निजवी ते हलवी ते पळना. रडते माझे बाळ तान्हे समजावी ताराहिना. जगाच्या मालकानं रडायला चालू केलं, देवानं रडायला चालू केलं. मावशी म्हणते, यशोदे खोटं बोलती का, माझ्याशी सांगितलं झोपला आणि कानावर रडतोय. धावत आली, जगाच्या मालकाला मांडीवरती घेतलं. देव डोळे उघडून नाही पाहते, कारण देवाच्या नजरेसमोर कोणतंच मायावी रूप नाही टिकू शकत. मैया घाबरून जाईल. लक्षात आलं, चुलीवरती पातेलं ठेवलं दुधाचं. दूध पाहण्याकरिता निघून गेल्या मैया. आणि दूध पाहण्याकरिता निघून गेल्यावर भगवान गोपाल कृष्णाला ज्या वेळेला अगोदर तिनं विष पाजलं, नंतर दूध प्राशन केलं आणि नंतर तिनं ज्या वेळेला भगवान परमात्मा रक्त पिऊ लागले, मूळ रूपात आली आणि धिप्पाड असं रूप धारण केलं आकाशामध्ये. छातीवरती भगवान गोपाल कृष्ण, सोड काना सोड. काना म्हणतात, मैया एकतर मी कोणाला धरत नाही आणि मावशी एकदा धरलं त्याला कधीच सोडत नाही. पंच प्राण खिचून घेतले आणि धिप्पाड देहाची पुतना मावशी गतप्राण झाली. गोपाल कृष्ण भगवान की. लहान असताना भगवंतानं अनेक लीला केल्यात जगाच्या मालकानं. भगवान गोपाल कृष्ण रडू लागले. मैयाने पाहिलं, काय करावं. म्हाताऱ्या गवळणी सांगायच्या, यशोदे अगं त्याला नजर झाली असेल. कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे नंदलाला. उत्तरी ते निंबलोन. नजर काढण्याचं काम. नजर काढतात तुमच्याकडे. नजर होते पा. नजर फार वाईट आहे. दगडाला सुद्धा जर म्हटलं काय दगड दिसतो तर दगड सुद्धा फुटतो. एवढी माणसाची नजर वाईट आहे आणि लागते नजर नक्की. एकदा मला एक आजी म्हणे, ताई कीर्तन संपलं म्हणे तुमची नजर काढते. म्हटलं आजी मला नजर नाही होत ना का काढू. नाही म्हणे, थांबा तुमची नजर काढायला लागले आजी. आजीनं आवाज दिला घरात, बाळ्या इकडे. म्हणे बाळ्या कशाला. म्हणे झाडू आण. झाडून नजर काढली. म्हणलं झालं का. म्हणे नाही. परत पिंटीला आवाज दिला, पिंटे इकडे. म्हटलं का. चप्पल आण. काढतात पहा नजर. तुमच्याकडे काढतात चपली नजर. कुठं जाऊन आली ती, मी नाकाला रुमाल लावून बसले शांत. परत म्हटलं झालं का. म्हणे नाही. मग बबले इकडे. म्हटलं आता ती कशाला. ती म्हणे दगडान नजर काढली. भिरकीन पायापर्यंत की पायापासून भिरकीन डोक्यापर्यंत. आजी माझे नाक छोटचे. म्हणलं राहू द्या. नजर आता झाली का. म्हणे नाही. म्हातारीला 4च केस होते, अशी करायची. पदर घेतला आणि पदरानं नजर काढली. म्हटलं झालं का आजी. म्हणे नाही, आता तर महत्वाचं काम राहिलंय. ते नाही करत शेवटी. म्हातारीच्या तोंडात एकही दात नाही. 32 आऊट. तिनं थू केलं, सगळं मटेरियल माझ्या तोंडावर. म्हातारी म्हणे टेन्शन घेऊ नका, पुसून काढते. पदर घेतला असं पुसून. तेवढ्यात म्हातारीच्या नाकासमोर माशीनं घोंग. आज
नजर काढण्यात तेव्हापासून मी नजर कोणाकडून काढून घेत नाही, अजिबात नाही. नजर काढण्याचं काम फार वाईट आहे. काहींनी सांगावं, जा मैया 3 वाटीची माती आण, माती उतरून टाकली तरी नजर राहीना, भगवंत रडायचे राहीना. मग काय करावं? गवळणींनी सांगितलं त्याला गोमूत्रानं आंघोळ घाल. गोमूत्र आणलं आणि गोमूत्रानं आंघोळ घातली तरी नजर राहीना. मग काय करावं? गाईचं शेण अंगाला लाव तरी नजर राहीना. मग गाईच्या खालून घ्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, असे खालून वरून द्यायचे. जगाच्या मालकाला किती नजर काढण्याचं काम केलं तरी नजर राहीना. काय करावं? काय करावं म्हटल्यावर नंतर सगळ्यांना माहिती आहे, ज्या वेळेला भगवान भोलेनाथ आले आणि भोलेनाथांनी साधूच्या वेशात येऊन जेव्हा मांडीवरती घेतलं, भोलेनाथ रडायला लागले आणि भगवान गोपाल कृष्ण हसायला लागले. कथा येथून पुढे पाहायची आपल्याला, ऐका. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण हळूहळू वाढू लागलेत, पालथे पडतायत, नंतर तळवे तळहात तळहात टेकीत, देवाच्या रांगण्याचं संतांनी वर्णन केलंय. तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने पैसांगे आले कृष्णाचे मी मागे, येणे उशी रंगे नवनीत माझे भक्षिले. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. जगाच्या मालकाच्या रांगण्याचं वर्णन संतांनी सुद्धा केलंय. देव रांगत होता, भगवान परमात्मा. आपले लेकरं कधी मोठे झाले आणि कधी कुठं पळायला लागले पत्ता सुद्धा लागत नाही. पण लेकरं ढेकात टाकले तर ओळखायला येणं, कशाचं संस्करण, कशाच्या काय भानगडी. माता जर स्वतःच्या कामात जरी व्यस्त झाली तर लेकरू काय काय करते पत्ता लागत सुद्धा नाही आईला. बरं, पहिल्या काळातले लेकरं सुद्धा चांगले होते, संस्कारी होते आणि लेकरं धिप्पाडाचे धिप्पाड राहायचे. मोठी मोठी माणसं तर एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचे. 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5 25 चपात्या एका टायमाला खायचं. आता दिवसभर एकच चपाती खातं, एवढे हातपाय, भली मोठी ढेरीन माय म्हणती महावाघ. लेकरं चांगले होते पहिले, दिसायला जरा गुटगुटीत राहायचे, चांगले राहायचे. असे एवढे हातपाय राहतात कधी कधी. भगवान परमात्माच्या रांगण्याचं वर्णन संतांनी करावं. देव हळूहळू मोठे होत आहेत. या गल्लीतून त्या गल्लीमध्ये मैयाने विचारावं, कोण गली गयो शाम बताओ सखी, कोण गली गयो शाम. जगाचा मालक इकडनं तिकडं जाऊ लागले, चोऱ्या चालू झाल्या आणि गवळणींनी वर्णन करावं. यशोदा मैयाला सांगायच्या, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग, तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना ग, यशोदे ग तुला येईल राग. मैया नाही ऐकत. मैयानी त्याच लेकराचं वर्णन करावं. 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी खेळ कालटकाचे गे ताळगे, गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या ढाल गजागे, गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे. म्हणा ना काहीतरी. नाही बोलले तुम्ही तर तुम्हाला एकमेकीच्या शेजारण्याची शपथ. 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी खेळ कालटकाचे गे ताळगे, तुम्ही मोठ्या ढाल गजागे, तुम्ही 12 घरच्या 12 गे. बरोबर ना? पंढरपूरच्या म्हणा. आता ज्या वेळेला मैयानं सांगितलं, एक गवळण म्हणे हे मैया काय ऐकू शकत नाही, मग आपणच पकडून देऊ. माझ्या घरी येऊन दाखव म्हणे, तुला बांधूनच टाकते. मला कशाला चॅलेंज केलं म्हणे, मावशी तुमचा नंबर तर सगळ्यात शेवटी, घर नंबर, फोन नंबर, ऍड्रेस लिहून घेतला. भगवान गोपाल कृष्ण निघाले. दुसऱ्या दिवशी सवंगड्याला सांगितलं, दही दूध लोणी खायचं का? म्हणे हो. म्हणे लाला तुमच्या घरचं खाऊ घालणार का?
तुमच्या घरी 9 लाख गाया, म्हणे माझ्या घरचं का फुकट आलं का? माझ्या घरचं नाही, तुम्हाला तुमच्याच घरचं खाऊ घालणार. मग काय करावं? चोरी करावी लागेल. जा म्हणे सरटेचे काटे आणा, दगड आणा आणि त्याच्या पुढे माती आणा. देवा, चोरी करण्याचे प्रकार अनेक पाहिले. चाकू, सुरी नाही, सरटेचे काटे, दगड, माती कशा करिता? सांगितलं देवानं, जेव्हा आपण चोरी करण्याकरिता जाऊ, दगड फेकून मारला, त्या मडक्याचा असा टंग आवाज आला की समजायचं हे रिकाम आहे, आणि बद आवाज आला की समजायचं हे भरलेलं आहे. मग पुढची प्रक्रिया आपल्याला चालू करायला. मग एक गवळी म्हणे, मग सरट्याचा काटा कशा करिता? गवळण जर चुकून आपल्या पाठीमागे लागलीच, दही दूध लोणी खाता खाता तर तिच्या पायाखाली सरट्याचा काटा फेकायचा. सरट्याच्या काट्याला 3 टोक राहतात, ते कसंही फेकलं तर 1 टोक उभं राहतं. एक गवळी होता बोबड्या नावाचा गवळी म्हणा, काना मग तिजल पप्पल घालून आली तर मग काय करायचं? लाला म्हणे, तिजल पप्पल घालून आली तर तिच्या डोल्यात माती फेकायची ना आपण पळून जायचं. वाकड्या नावाचा गवळी होता. वाकड्या म्हणे, देवा मग ती जर चष्मा घालून आली तर? देव म्हणे, इथं देवाचं रूप पाहणारे लोक आहेत म्हणे, चष्मा नाही लागत आहे. भगवान परमात्माला अखंड पाहावं, जगाच्या मालकाला पाहावं. देवाला पाहिल्याशिवाय ज्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि देवाला पाहिल्याशिवाय ज्यांच्या दिवसाची सांगता होत नाही, अशा असणारी गवळी आणि गवळण चोरी चालू झाली. घरफोडी, प्रत्येक ठिकाणी घरफोडी चालू आहे. भगवान परमात्माचे कित्येक कारणे घेऊन गवळणी गेल्या. कानाने म्हणावं, आई कुणाचं ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग, या गवळणी भांडखोर, मला म्हणतात गोकुळचा चोर. आई कुणाचं ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग. कित्येक गारणे केले. गवळण म्हणे, लाला येऊन दाखव. भगवंत निघाले. जाता जाता एक मुंगूस आडवं गेलं. आता मुंगूस आडवं गेलं तर काय समजता तुम्ही? शुभ शकून झाला, बरोबर की नाही? मुंगूस आडवं, एखादा हरणाचा कळप आडवा गेला तर शुभ शकून झाला, बरोबर. एखादी महिला, तुम्ही महत्वाच्या कामाला निघाले आणि पाण्यानं भरलेला भांडा घेऊन आडवा गेली तर शुभ शकून झाला, बरोबर. आणि तेवढ्यात एखादी मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा बेकार आपलं तोंड होतं. भगवान परमात्मानं मुंगसाला सोबत घेतलं आणि दही दूध लोणी चोरून खाल्लंच्या बाजूवरती गवळी आणि गवळण झोपलेले, दोघांच्या मध्ये लालानं सोडून दिलं मुंगसाला. ते का कीर्तन थोडी करणार आहे? जय जय रामकृष्ण हरी. दुसऱ्या दिवशी गवळण आली आणि मैयाला सांगू लागली, भूत भूत म्हणून मी भ्याले ग बाई, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, 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 अवचित हरी तुझा आला. हो भूत भूत म्हणून मी भ्याले ग बाई, भूत भूत म्हणून मी भ्याले ग बाई, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा आला यशोदे, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा आला. भगवान परमात्मानं अनेक खोड्या केल्यात. जगाच्या मालकानं एवढ्या लीला कराव्यात, पण तरी प्रत्येक ठिकाणी दही दूध लोणीची चोरी मात्र होतच होती. एक गवळण म्हणे, काना माझ्या घरी येऊन दाखव, तुला कोंडून टाकते. मावशी मला कशाला चॅलेंज करता? जगाचा मालक निघाले, भगवान परमात्मा निघाले. ज्या वेळेला त्या गवळणीनं लालाला पाहिलं आणि बाहेर आली आणि आतमध्ये भगवंताला बंद केलं आणि तिनं दरवाजा बंद करून घेतला. तिला वाटलं देव आतमध्ये. सगळ्या गावात फिरली, गोकुळमध्ये, गोकुळात फिरत होती, सांगत होती मी त्याला पकडलं, मी धरला, कोणालाच पकडत नव्हता, मी पकडला. हिला अहंकार झाला म्हणे देव. मी मध्ये आला की विषय संपला. मी पकडला. तुम्हाला एवढ्या खोड्या केल्या, हाती लागत नव्हता कोणाला, पण मी पकडलं आणि तेवढ्यात तिचा मालक घरी आला. त्यानं दरवाजा वाजवला. देव म्हणे आता संधी सापडली. भगवंतानं कडी उघडली, दरवाजाच्या पाठीमागे लपले. तिचा मालक आतमध्ये गेला आणि जगाच्या मालकानं बाहेर येऊन दरवाजा बंद करून घेतला.
भगवंत निघून गेले मैयाच्या कडेवरती. ही सांगत होती मी पकडला हे म्हणे ही मला आरतुर बोलती स्वतःची, माझी बायको मला मी